यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी। शीतल म्हात्रे आणि सुषमा अंधारे यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतं। आता थेट उभाटाच्या जागेवरच डोळा असल्याचं म्हात्रेंनी टीका केली आहे। आमदारकी मिळेल असं वाटत असेल असं म्हात्रेंनी म्हणत सुषमा अंधारेंवर निशाणा साधलेला आहे। कुणाच्या तरी सांगण्यावरून अंधारे असं वागतायत असंही म्हात्रे म्हणाले। विधान परिषदेची जागा मिळवण्यासाठी किती चापलुसी करणार असा सवाल करत अंधारे यांनी शीतल म्हात्रे यांच्यावर जोरदार प्रत्युत्तर त्यांना दिलेलं आहे। तेच कळत नाही की सुषमाताईंना हे का झुंबावं, कारण सुषमाताईंना तर मी टॅग पण केलं होतं, तर त्यांच्याबद्दल बोलले पण नव्हतं। मग यामध्ये सुषमाताईने का उडी घ्यावी याच्याबद्दल मला थोडीशी गंमत वाटली की कदाचित सुषमाताईंना वाटलं असेल की ज्या पद्धतीने खासदारांची भांडणं चालू आहेत, तिथे संजय राऊतांची कॉलर पकडली गेली त्या बैठकीत असं आम्ही ऐकलं। त्याच्यानंतर प्रियंका चतुर्वेदी रागाने निघून गेल्या हेही आम्ही ऐकलं। त्याच्यामुळे आता त्यामध्ये मीच एकटी शाणी राहिलेली आहे, त्याच्यामुळे मला आता त्या दोघांची स्पेस मिळेल। कदाचित उद्धवजींची मला आमदारकी सुद्धा मिळू शकेल असं कदाचित त्यांना एक स्वप्न पडलं असेल, म्हणून त्या ह्या सगळ्या गोष्टी कुणाच्या तरी सांगण्यावरून करत असाव्यात असं मला आता वाटायला लागले। आज मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाची जयंती आहे, रामनवमी आहे, परंतु मर्यादा कशाशी खातात हे ज्या म्हात्रेबाईंना माहीत नाही। खरं तर मी एक लेवल पाळून असते की कुणावर बोलायचं आणि कुणावर नाही बोलायचं याचे माझे काही मी नियम तारतम्य ठेवलेला आहे। पण हे एकदा नाईलाजाने सांगावं लागेल की विधान परिषदेला डोळ्यासमोर ठेवून आम्ही कसे शिंदेंचे स्वयंघोषित निकटवर्तीय आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न सभागृहामध्ये नीलम गोरे आणि सभागृहाच्या बाहेर म्हात्रेंकडून चालवला जात असेल तर दोघींच्याही हे लक्षात यावं। 4थ्या-5व्या फळीतल्या महिलेने तुम्हाला बघता बघता टेकओव्हर करून किल्ला सर केलाय।